नमस्कार. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत येणाऱ्या दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी असणारी श्री गणेश जयंती. या गणेश जयंतीच्या निमित्ताने आपण गणरायाची कोणत्या प्रकारे सेवा करू शकतो हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. माघ शुक्ल चतुर्थी या दिवशी असणारी गणेश जयंती म्हणून या दिवशी माघी गणेश जयंती याला असंही म्हणण्यात येतं. म्हणून तुम्ही गणपती बाप्पाची सेवा ज्या प्रकारे आपल्याला जमेल त्या प्रकारे तुम्ही करा. म्हणजे हे तुमचं जे काय कार्य आहे, जे काय आलेलं संकट असेल हे दूर होणार आहे. गणपती बाप्पाला त्या दिवशी 21 दुर्वा वाहा, लाल फुल वाहा. घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती प्रत्येकाकडे अवश्य असते. त्या दिवशी गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अवश्य दाखवा. प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक नगरांमध्ये मंडळ आहेत आणि त्या मंडळांचा सुद्धा गणेश यागाचं नियोजन असतं. त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन काही मदत करता येते का ते पहा. जर मदत करता आली तर खूपच चांगलं. जी तुम्हाला त्या ठिकाणी काम मिळेल ती काम करून तुम्ही गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकता. विशेषतः विद्यार्थी वर्गांसाठी जे 10वी 12वीला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ प्रत्येकाने पाठवा, जेणेकरून त्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये सद्बुद्धी, सद्विवेक, स्थिरबुद्धी प्राप्त होणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपण अतिशय कष्ट करतोय, दिवस रात्र अभ्यास करतोय, पण आपल्याला अभ्यास लक्षात राहत नाहीये. अभ्यास करत असताना आपली मन एकाग्रता राहत नाहीये, आपली जी बुद्धी असेल हे स्थिर राहत नाहीये. तर त्यासाठी एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप जसं जमेल तसं तुम्ही करायचं आहे. म्हणजे तुम्हाला सद्बुद्धी, सद्विवेक प्राप्त होणार आहे आणि अभ्यासामध्ये, शाळेमध्ये आपली प्रगती अवश्य होणार आहे. गणपती बाप्पाला घरामध्ये आपल्या तुम्ही अथर्वशीर्षाचे 1000 पाठ करू शकता. गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही गणेश याग करू शकता. 1000 मोदकाचा हवन आपल्याला जमत नसेल तर तुम्ही 108 मोदकाचं सुद्धा हवन अवश्य करू शकता. आणि हे सर्व काही आपल्या घरामध्ये जमत नसेल तर तुम्ही जिथे गणेश मंडळ आहे, गणेश यागाचं आयोजन केलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमची सेवा देऊ शकता. असे केल्यानंतर तुमचे येणारे प्रत्येक विघ्न दूर होतील. प्रत्येक दूर होऊन तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद कायम आपल्या व आपल्या परिवाराच्या पाठीशी राहील. धन्यवाद.